वाटेल ते बोलायला. पाप केलं तसं काही केलं असतं ना तर मी मेली एकदाची सुखी झाली असते. माया भाऊ का पहिला येऊ शकत का? तू पहिला येऊ शकतो. येऊ शकतो. माया भाऊ पहिला येऊ शकते. येऊ शकतो. आता मागून पहिला येऊ सुभद्रा, तुझा जुलवा केव्हा लावला होता आम्ही? 16व्या वर्षी मला तुझ्या या लेकीचं वय काय असं? 19 साल मला. इकडे घरादाराचा सत्यानाश होतो आणि आई बाबांना थाप लागते कर्जाचे हप्ते चुकवताना.
पप्पा पाणी प्या म्हणजे तुम्हाला धाप लागणार नाही. मम्मा तू जातेस ना शाळेत? सुट्टी टाकली मी 2 दिवसांची. तुझा टिफिन भरतीये, बस सुटते तुझी. इथे माझं आयुष्य चुकतंय, त्याचं कुणाला काहीच नाही. बरोबर कधी होतं? पप्पा गप्प बसता का जरा? मम्मा, कुठे चुकले मी सांगतेस का? अगं मला स्टॅनफोर्डची ऑफर आली आहे. काही कौतुक, काहीच नाही. हो ती ऑफर वाचून कर्जच मिळणार आहे आपल्याला. ऍडमिशन मिळेल. तुम्ही फक्त घराचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. काय? तू मला विकता येणार नाही का कुठे? हो. तो विकला तिकडे. तुम्ही विकले ना स्वतःला 36 वर्ष. काय मिळालं? पप्पा मी आज 22 वर्षांची आहे. पिझ्झा बर्गर तर सोडा, आजवर एक कॅडबरी तरी घेऊन देऊ शकलात का तुम्ही मला? माझ्या शिक्षणाचा काही खर्च आलाय का तुम्हाला? सांगा ना. अहो आपलं नशीब चांगलंय, आपल्या राज्यात मुलींचं एज्युकेशन फ्री आहे. नाहीतर तुम्ही आम्हा दोघींना इंजिनियर सुद्धा होऊ नसतं दिलं. तुमच्यासारख्या एखाद्या कारकुनाशी लग्न लावून दिलं असतं BA BCom करून. त्याच्या 22,000 रुपयात आयुष्य काढायला. विभाग विकतेस का? ही नको तू जास्त बोलतीये. त्याचं तोंड बघ आरशात. तोंड बघ आरशात. नाही तर काय? आम्ही किमान विचारतोय तरी. तुझं काय सुरू आहे? श्रीहरीच्या बाजूला बसतो तर असं दाखवतो जसं पहिलंच येणार. बाप्पा काहून काहून बे माया भाऊ का पहिला नेऊ शकत का? भाऊ पहिला येऊ शकतो. येऊ शकतो. माया भाऊ पहिला येऊ शकते. येऊ शकतो. आता मागून पहिला येऊ. पहिला नंबर तर ठरलाय ना बुवा. कोण हा धवल्या? नाही. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पहिला येणार तो म्हणजे श्रीहरी. हो ना. आता 7वीत पहिला आला, 8वीत आला. सरावच होता. पुन्हा एकदा पहिला. हाँ, प्रथम सत्र में पहला आने के बाद श्रीहरि 5वीं, 6ठी, 7वीं, 8वीं, 9वीं सभी कक्षा को मिला के विद्यार्थी प्रतिनिधि होगा. अनंत या सत्रात पहिला आला ना तर समजून जायचं मोठं विद्यार्थी पहिला येणार म्हणजे येणार. बाहेरच्या फळ्यावर मोठा फोटो लागेल. आपल्या वर्गाचं नाव लागेल. पांडे मॅडम आपल्या अर्जुनाला बघून खुशीला कावरी बावरी होऊन जाईल. मुलांनो मला सांगा, द्रोणाचार्याने मुलांना विचारलं तेव्हा सगळ्यांना काय दिसलं? जा. फळ, रस्ता, आश्रम. पक्षी. या बाजूला असल्यामुळे तो उद्याचा अतिसमोर येणार नाही. व्हेरी गुड. त्यामुळे कारखान्याचा परिसर जास्त सुंदर दिसेल. Also there is the workshop for the factory. And what about administrative building? जोहार मायबाप. सुभद्रा तू? हो साहेब. ही पोरगी कोण आहे? ती लेख आहे माझी. अच्छा. हिच्या विषयी बोलला होता होय. हो साहेब. सुभद्रा तुझा जुलवा केव्हा लावला होता आम्ही? 16व्या वर्षी मला. तुझ्या या लेकीचं वय काय असं? 19व्या साली मला. सुभद्रा तिचा जुलवा लावाय बराच वेळ झालाय. लवकर आटप. जुलवा आम्ही चांगल्या प्रथांना उशीर नको. प्रथा बंद पडली तर मी यल्लमा या गावाला माफ नाही करणार. आणि पैसे लागले तर सांग. सेक्रेटरी या झोपड्या इथून हटणार नाही. प्लॅन बदलायला सांगा. सर्व शट अप. जे सांगितलं ते करा. जय यल्लम्मा. फिटले का माय पान तुझे? सुटले का तुझ्या शब्दातून? झुमरे तुलाही भाग्यशाली. तुझा जुलवा स्वतः मालक लावणार. माय येत्या अमावस्येला तुझा जुलवा मी स्वतः लावणार. तू जोगीन होणार. जय यल्ले. माय मी हा जुलवा लावणार नाही. काय? काय म्हणतेस? जुलवा लावणार नाही? विसरू नकास. आपली परंपरा चालू ठेवण्यासाठी पोचलाय ना तुला. पायात घुंगरू बांधून ठा. या यल्लीसमोर नाचून तुझी पूजा करावं म्हणून पाडलाय ना तुला. ही कवड्याची माळ तुला घालायला जाय आता बोलूया. यल्लीचा आदेश आहे तर
झालेत ग. सायंकाळपर्यंत बघ किती जमा होतात ते. काय म्हणाला दादू? म्हणालो 717 रुपये झालेत. सायंकाळपर्यंत बघा किती जमा होतात. हो ठीक. दादू एक विचारू का? नाही म्हणजे काय काम वगैरे आहे का पैशाचं? आज तुम्ही जरा जास्त अस्वस्थ दिसताय म्हणून विचारलं. काही नाही ग. सहज विचार. पण तू प्रत्येक गिराईक लक्ष दे, ठीक आहे? बरं. एक गिराईक परत जायला नको. आणि हो, हा? साहेबांना द्या काही खायला. कष्ट करून आलेत ना आपल्यासाठी. ते मला नका सांगू तुम्ही. मरेल मरायचं ते. मी नाही खाऊ घालणार त्याला. ऐकलं ना मी मगाशी. काय म्हणाला तो? सत्संग मधून आलाय म्हणे. लाज वाटते का त्याला? जीभ उचलून वाटेल ते बोलायला. पाप केलं. तसंच काही केलं असतं ना तर मी मेली एकदाची सुखी झाली असते. मम्मी काय काय बोललीस तू? अगं मी जिवंत असलेला तुला खपत नाही ना? अरे